नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातंय। मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे, त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये काही पर्यटक अडकलेले आहेत। गांधीज्योत परिसरामध्ये नेपाळी पर्यटक अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। जीवरक्षक आणि अग्निशमन दलाकडून या पर्यटकांची सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तर नाशिकमध्ये रेस्क्यू ऑपरेशनचा हा थरार पाहायला मिळतोय। गोदावरीला पूर आलेला आहे। नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे या पुरामध्ये काही नेपाळी पर्यटक अडकल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातंय। जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान या बोटींमधून या अडकलेल्या नेपाळी पर्यटकांचा रेस्क्यू करतायत आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, रामकुंड परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सध्या राबवलं जाते, किती पर्यटक या ठिकाणी अडकलेत आणि सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट आहे? बघू शकतो की आता एवढ्यात एका नागरिकाला इथून काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही सगळी रेस्क्यू सुरू झालेलं होतं आणि आता जर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सकाळी 2 पर्यटक जे अडकलेले होते त्या सकाळी 8 वाजेच्या सुमारास एका नागरिकाला रेस्क्यू करण्यात यश आलेलं होतं। यानंतर तब्बल 2 तासाने अग्निशमन दलाला एक बोट आणावी लागली आणि त्यानंतर या नागरिकाला रेस्क्यू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो नागरिक आहे हा रामकुंड परिसरामध्ये राहण्याचा आपल्याची माहिती सध्या मिळतीये। या रात्रीच्या सुमारास हा नागरिक या रामकुंड परिसरात असलेल्या गांधीज्योत इथे आलेला होता, मात्र अचानक पावसाचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आणि गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना झाली। त्यानंतर हा जो नागरिक आहे हा यामध्ये अडकल्याचे चित्र जे आहे ते समोर आलेलं होतं। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कळवण्यात आलेलं आणि यानंतर अग्निशमकची जी टीम आहे ती या 2 नागरिकाला रेस्क्यू करण्यासाठी सकाळच्या सुमारास आलेली होती। मात्र गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होत असताना अनेक अडचणी ज्या आहेत ती होताना पाहायला मिळाल्या होत्या। आता जर प्रत्यक्षात जर बघितलं तर आता ह्या दोन्ही नागरिकांना प्रशासनाकडून रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही नागरिक जे आहेत ते आता सुखरूप आहेत। तर सागर, हे आता ऑपरेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहे असं म्हणता येईल, कारण दोघांनाही बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र आता आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या काय स्थिती आहे, कारण गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे? नक्कीच सकाळी 8 वाजेच्या सुमारास गोदावरी गंगापूर धरणातून तब्बल 3000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे। यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते। आता सध्या जर बघितलं तर मी रामकुंड परिसरामध्येच आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आपण बघू शकतो की गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जे छोटे मोठे मंदिर आहे रामकुंड परिसरातले ते देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तोंड्या जो पूरमापक म्हणून त्याची ओळख आहे त्याच्या आता छातीपर्यंत पाणी येऊन ठेपलेलं आहे। यामुळे आपण या पुराची जी आहे ती आपण तीव्रता बघू शकतो की हळूहळू पाण्याची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। यामुळे जे नदीकाठचे गाव आहेत त्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा जो ओघ असा सुरू राहिला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखीन वाढवणार आहे। यामुळे नदीकाठचे गाव आहेत तर त्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर जे नागरिक प्रशासन जे नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आता सध्या या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की जो नागरिक या पुराच्या वेळाखात अडकलेला होता याला आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पूर्ण रेस्क्यू जे आहे ते आता पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।